जिल्हाधिकारी यांच्या अधीनस्थ ॲडिशनल कलेक्टर यांच्याकडे गौण खनिजा संबंधी वाळू असतील, क्रशर्स असतील, दगडखानी असतील, याबद्दलचे लीजचे याबद्दलचे निविदा काढणे वगैरे अधिकार हे जिल्हाधिकारी कार्यालयातच असायचे, जिल्हाधिकाऱ्याकडेच असायचे. पण मागच्या 8-9 वर्षापासून ते ॲडिशनल कलेक्टरला वर्ग केले होते. खरं तर गौण खनिज हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि यामध्ये जिल्हाधिकारीच यांना प्राधिकृत केलं पाहिजे, जेणेकरून जिल्हाधिकाऱ्यांनी कटाक्षाने गौण खनिज संबंधाने जे काही शासनाचे धोरण आहे ते चांगल्या पद्धतीने आणि योग्य पद्धतीने राबवण्याकरता हे अधिकार आम्ही दिले आहे. मला वाटतं यातनं थोडं आम्हाला प्रशासनामध्ये अजून चांगलं काम करता येईल. जिल्हाधिकारी स्वतः रिस्पॉन्सिबल असतील. जे काही वाळू तस्करी सुरू आहे, गौण खनिजामध्ये गैरव्यवहार आहे, त्यामध्ये थोडे जरा जिल्हाधिकाऱ्याचं इंटरव्हेन्शन आवश्यक आहे. सर, वाळू तस्करी तुम्ही जो उल्लेख केला, कारण की ग्रामीण प्रमाणामध्ये वाळू तस्करीला सामोरं जावं लागतं, वाळू माफिया तयार झाले, त्याच्यावर निर्बंध येतील का या सगळ्यांना? काल आम्ही विस्तृत अभ्यास केला आहे. मी विभागाची बैठक घेतली. वाळू तस्करी संबंधाने आम्ही या ठिकाणी चांगले निर्णय घेतो आहे. डिमांड आणि सप्लाय यांची गॅप आम्ही कमी करणार आहोत. खरं तर जोपर्यंत बाजारामध्ये वाळू हे पूर्णपणे उपलब्ध होत नाही तोपर्यंत तस्करी चालणार आहे. आणि त्यामुळं दगडखानीतनं येणारी वाळू जी क्रश सँड आहे ती किती वापरायची, नदीतली वाळू किती वापरायची, यातून आपल्याला जे गव्हर्नमेंटचे बांधकाम आहेत ते कसे पूर्ण होतील, घरकुलांना गरीब माणसांना रेती कशी मिळेल, याकरता एक विस्तृत धोरण आम्ही या ठिकाणी लवकरच 15 दिवसामध्ये आणतो आहे. आणि यामध्ये आम्ही संपूर्ण देशातल्या संपूर्ण राज्याचा सुद्धा वाळू धोरण मागवले आहे. ते आमच्याकडे उद्या येतील. यावर सर्वकष आम्ही वाळू धोरण तयार करू. दगडखानीतून निघालेली वाळू याच्याबद्दलही धोरण तयार करू आणि हे पब्लिक डोमेनवर आम्ही देऊ. जनतेच्याही यामध्ये एक्सपर्ट लोकांच्या काही त्या ठिकाणी सूचना असतील त्या आम्ही स्वीकारू आणि या राज्याला एक चांगलं आणि यानंतर कधी बदलाची गरज पडणार नाही असं वाळू धोरण आम्ही देणार आहोत. डिमांडवर सप्लाय जर आपण पूर्ण केला तर वाळू तस्करी होणार नाही. मुख्य सरकारचा हेतू आहे की जेवढी मागणी आहे ती मागणी कशी पूर्ण करता येईल यावर धोरण असलं तर मला वाटतं मग वाळूची फार माफियागिरी होणार नाही. साहेब, सामनामधून नेहमी जे आहे ते टीका सहन करावी लागत होती. गेल्या काही दिवसापासून भाजपवर टीका केली जात होती, परंतु आज मात्र सामनातून देवाभाऊ असा उल्लेख करत देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलंय आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये ज्या ऍक्शन घेतल्या देवेंद्र फडणवीसांनी त्याबद्दल कौतुक केलं आहे. आमच्याकरता आनंदाचा दिवस आहे. देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारकरता, आमच्याकरता अनेक दिवसापासून आम्ही वाट बघत होतो की सामना कधीतरी चांगलं लिहेल. यापूर्वी त्यांना चांगलं लिहिता आलं असतं, पण आज किमान देवेंद्रजींनी महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याकरता जे जे काही गडचिरोलीत असतील, या महाराष्ट्राचा नक्षलवाद संपवण्याचे विषय असतील, गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातल्या जनतेच्या डेव्हलपमेंटचे विषय असतील आणि महाराष्ट्र पुढे नेण्याचे विषय असतील, किमान सामनातनं देवेंद्रजींचं कौतुक होणे हे आमच्या सरकारला, जे आमचं सरकार विकसित महाराष्ट्राकडे आम्ही घेऊन जातो आहे त्याकरता आनंदाची गोष्ट आहे. आणि देवेंद्रजींनी यापूर्वी अनेक निर्णय असे घेतले आहेत, तेव्हाही आम्ही सामना अभिनंदन करलं अशी वाट बघितली होती. पण ठीक आहे, उशिरा केलं त्याबद्दल धन्यवाद आहे सामनाचे. विरोधक सातत्याने टीका करत होते की उद्योग बाहेरच्या राज्यात जात आहेत, मात्र गेल्या 6 महिन्यातली आकडेवारी पाहिली तर जवळपास वर्षभराची सरासरी आता गाठलेली आहे, त्यामुळे एक नवा उच्चांक पाहायला मिळेल. हा उच्चांक आता सुरुवात आहे. जसं जसं समोर जाईल सरकार, देवेंद्रजीचा कार्यकाळ पुढं जाईल, 100 डेज आपण जे म्हणतो आहे सरकारचे, तो कार्यकाळ जेव्हा संपेल 100 डेजचा, त्या दिवशी तुम्हाला अजून काही वेगळं दिसेल. ही सुरुवात आहे. पिक्चर भी बाकी आहे, ट्रेलर आहे.
और हे ट्रेलर एवढं सुपरहिट आहे तर पिक्चर किती मोठा असेल. त्यामुळं मला वाटतं देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार हे महत्त्वाचं सरकार आमच्याकरता, महाराष्ट्राकरता दिलेलं वचनं पूर्ण करेल आणि त्याकरता आम्ही काम करतो आहे. माळशिरसचे आमदार उत्तम जानकर जे आहेत ते वारंवार ईव्हीएम आणि या सगळ्या गोष्टी समोर आणताना पाहायला मिळतात. आता त्यांनी असं म्हटलं की 3 महिन्यात राज्यातलं सरकार पडेल. पुरावे समोर आणत नाहीत परंतु वारंवार ते वक्तव्य करताना पाहायला मिळतात. उत्तम जानकर साहेबांनी सुप्रिया सुळेताईचा सल्ला घ्यावा आणि पुढे जावं. सर, बीड प्रकरणानंतर बजरंग सोनवणे जे खासदार आहेत त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले हा जो तपास आहे ना तो इतर राज्यांमध्ये द्यायला हवा, महाराष्ट्रात तपास इतर जिल्ह्यात असं आहे की मी कालही सांगितलं की अशा घटनाचं राजकारण फार होऊ नये. हे मान्य आहे की फार गंभीर घटना आहे, न पटणारी आहे, माणुसकीला काळीमा फासणारी आहे. अशा घटना, सरपंच सारख्या लोकप्रतिनिधीला मर्डर होणे हे महाराष्ट्राला शोभणारं नाही आहे. बट घटना झाल्यानंतर महाराष्ट्राच्या सरकारनं ज्या पद्धतीनं काम केलं आहे देवेंद्रजींनी, आणि त्या घटनेमध्ये इतक्या खोलपर्यंत गेल्या देवेंद्रजी की ते सोडणार नाही कोणाला. त्यामुळं आता पॉलिटिकल इंटरव्हेन्शन खूप जास्त करून तिथे जाणारे लोक ज्या पद्धतीने मीडियामध्ये बोलतात, एक दिवसाकडे जातात, सहानुभूती मिळतात, वापस येतात. ते गेलं पाहिजे, आमचं काही म्हणणं नाही. पण तपासामध्ये कुठल्याही बाबी आळव्या येऊ नये, माध्यमाचे प्रेशर तपासावर राहू नये, आपल्या बोलण्यातही काय तपासामध्ये उलटसट होऊ नये म्हणून माध्यम असो की जाणारे असो किंवा तेथील खासदार असो, आमदार असो, कुणीही असं काही वक्तव्य करू नये जे तपासामध्ये किंवा पोलीस यंत्रणेला डिमॉरलाइज करण्यासारखं होईल. असं मला वाटतं की अशा स्टेटमेंटमधनं तपास यंत्रणा डिमॉरलाइज होतात आणि त्यातून मग मला वाटतं की तपासाला त्या ठिकाणी जी आपल्याला आवश्यकता आहे ती पूर्ण होत नाही. बीडचं पालकमंत्रीपद अजितदादांकडे जाईल असं आता मुद्देसूद. बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे हे पूर्वी होतं, आताही त्यांनी मागितलेलं आहे त्यांच्या यादीमध्ये. आणि त्यांना जेव्हा ते जाईल त्या ठिकाणी पालकमंत्री कोण नेमाचा अधिकार त्यांच्या पक्षाचा आहे. त्यामुळं त्या पक्षाने निर्णय करायचा आहे. पक्षानंतर शरद पवार आणि भुजबळ जे आहेत ते एकाच मंचावर आले आहेत, त्यामुळे पुन्हा राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येईल असं सगळ्या चर्चा सुरू झाली. नाही, मी आधी सांगितलं, कालही सांगितलं की मनभेद नसलेला महाराष्ट्र हवा आहे. आम्ही जरी वेगवेगळ्या पक्षात काम करतो, काँग्रेसमध्ये काही लोक आहेत आमचे, त्या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादीमध्ये आहेत, ते जरी आमच्या विरोधी पक्षात आहेत, ते आमच्यात मनभेद ठेवू नये. आपल्याला इतर राज्यासारखं वागायचं नाही आहे. मतभेद नक्की आहे, मतभेद आहेत, त्यांच्या पक्षाचा विचार वेगळा आहे, आमचे विचार वेगळे आहेत, पण मनभेद एवढे होऊ नये की आपण या महाराष्ट्राची जी संस्कृती संस्कार बिघडत जाईल. या महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती कायम राखणे आमची जबाबदारी आहे. त्यामुळं मग उद्धव ठाकरे साहेब असतील, शरद पवार साहेब असतील, काँग्रेस असेल किंवा आमचे मित्रपक्ष आहे, आम्ही कुठेही असे मनभेद आमच्याकडनं करणार नाही की विरोधकाला त्या ठिकाणी म्हणजे काहीतरी या महाराष्ट्रात चुकीचं घडतं आहे, बाहेर राज्यासारखं घडतं असं वाटणार नाही. आमच्याकडनंच आम्ही पुढाकार घेतो आहे की मनभेद न ठेवता आपले पक्षाचे किंवा विकासाच्या कामात जे काही विरोधक म्हणून त्यांची जबाबदारी ते पार पाडतील, सरकारनं आमची जबाबदारी पार पाडू, पण राज्यात मनभेद राहणार नाही याची काळजी घेऊ. देवेंद्र फडणवीस यांची ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणात पकड आहे तशी त्यांची आता प्रशासनात देखील पकड पाहायला मिळते. देवेंद्रजींनी या राज्यामध्ये 14 ते 19 मध्ये उत्तम मुख्यमंत्री म्हणून कार्य केलं. देशातलं उत्तम मुख्यमंत्री म्हणून त्यांना अनेक सन्मानही मिळाले. देवेंद्रजीचा ग्रास्पिंग हे संपूर्ण त्या ठिकाणी प्रशासनावर आहे. जनतेची नाडी ओळखणारा, म्हणजे धुळ्यातल्या जनतेला काय आवश्यकता आहे, गडचिरोलीच्या जनतेची काय डिमांड आहे, या संपूर्ण त्यांच्या प्रवास आणि संवादामध्ये ते देवेंद्रजींनी त्यांच्या पॉलिटिकल आयुष्यामध्ये म्हणजे मुख्यमंत्री होण्यापूर्वी आणि मुख्यमंत्री झाल्यावरही ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचा प्रवास आणि संवाद केला आहे, जेव्हा प्रवास आणि संवाद करतो नेता तेव्हा त्यांना कळतं महाराष्ट्राची नाडी काय आहे. देवेंद्रजीचं खरं काय आहे, त्यांनी संपूर्ण राज्यभर अनेक वेळा प्रवास केला आणि त्यातनं जी महाराष्ट्राची नाडी त्यांनी ओळखली, त्यावर त्यांनी प्रशासनामध्ये चांगली पकड मिळवली आणि आता एक उत्तम मुख्यमंत्री म्हणून खरं तर मोदीच्या संकल्पाला महाराष्ट्र साथ देईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहेत. तुम्ही पूर्ण जरा त्या क्लिप ऐका. त्यांनी असं बोलताना म्हटलं की मागच्या काळात
बावनकुळे पालकमंत्री होते म्हणून ते वारंवार असं मला बोलताना येतं. घराणेशाही मुक्त पक्षांसाठी सर्व प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना पत्र पाठवलं आहे. हिरम कुलकर्णी यांनी एक अहवाल तयार केलेला आहे की एकूण मोठ्या प्रमाणात घराणेशाही जे आहे किंवा आत्ताचे जे काही आमदार निवडून आले त्याच्यात मोठ्या प्रमाणात घराणेशाही आहे असं हिरम कुलकर्णी यांनी एक रिपोर्ट तयार केला. याकडे कशा प्रकारे बघता? कुठल्याही नेत्याचा मुलगा होणे किंवा घराणेशाहीमधला एखादा युवा युवती राजकारणात येणे हे काही गैर नाही, पण घराणेशाहीच्या संस्कारावर त्याला तिकिटा देता त्यांच्या कर्तृत्वावर त्यांना राजकारणामध्ये संधी द्यावी असा आमचा नेहमीचा प्रयत्न आहे. एखाद्या व्यक्तीचा मुलगा असणे किंवा मुलगी असणे हे काही चुकीचं नाही आहे, पण त्याच्यात कर्तृत्व असेल तर त्याला नक्की संधी दिली पाहिजे असं आमचं धोरण आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.